कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। श्री राधा गोविंद की जय। श्री चैतन्य महाप्रभु की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। हरे कृष्ण सर्व भक्तांना सर्वांचं मंदिराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। हा बहुतेक माताजी प्रीता माताजींना झालं होस्ट झाल्यात त्या। हरे कृष्ण। हो माताजी, मी शेअर हो करते स्क्रीन. हा हा हरी बोल. हरी बोल माताजी. हा हा येते स्क्रीनला दिसतंय माताजी. ना? हा दिसतंय माताजी. हा. आता जे होस्ट की बरोबर होतं ते नंतर बोले ना, तर रेकॉर्डिंग मध्ये यायला नको ते. हरे ठीक आहे कृष्ण. ठीक आहे. ओके माताजी. हा. हरे कृष्णा. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या या क्लासमध्ये. 18 दिवसांच्या आपल्या या क्लासमधल्या आपल्या 11व्या दिवशी आपण 11वे अध्याय घेणार आहोत. तर आता या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. तर याचा अर्थ काय की भगवान यांचं जे विश्वरूप म्हणजे विश्वरूप आहे तर ते भगवान यांनी आता दाखवले अर्जुनाला. म्हणजे असं जे रूप आहे त्याचं दर्शन जे आहे तर त्या माध्यमातून भगवान यांच्याशी आपण जोडलं जाणं, म्हणजे भगवानाचे विराट रूप किंवा विश्वरूप, तर त्या माध्यमातून कसे आपण भगवान यांच्याशी जोडले जायचे, तर ह्या संदर्भात आपण आज सगळा अभ्यास करणार आहोत. तर आज आपल्याला सुद्धा हे जे श्लोक आहेत त्याच्यातून विराट रूप आपण आपण जे श्लोक आहेत ते अगदी मन लावून ऐकूया. एकदम एकाग्र चित्ताने आपल्यासमोर भगवानांचं विराट रूप प्रकट होते. पहा असं सुंदर वर्णन आहे. तर आज आपण विराट रूपाचं दर्शन घेऊया सगळ्यांनी आणि एकदम मन लावून. एकादशीचा पवित्र दिवस आहे आणि मन लावून सगळे श्लोक ऐकूया. खूप आनंद घेता येईल सर्वांना. तर आपण सुरू करूया आपल्या अभ्यासाला. हा माताजी पुढच्या श्लोकावर येऊया, पुढच्या स्लाइडवर. हरे कृष्ण. श्री राधा गोविंद यांच्या चरणी आपण वंदन करूया. त्याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण वंदन करू आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. हा माताजी पुढच्या घेऊया स्लाइड. कृष्ण. हे कृष्ण बलराम मंदिर आहे वृंदावन धाम मधलं इस्कॉनचं. तर त्याचे विग्रहांचं चित्र आहे. आपण पहिल्या श्लोकावर येऊया. तर आता पहिला श्लोक जे आहे तर इथे जे आहे ते अर्जुन काय म्हणतात भगवानांना ते आपण समजून घेऊ. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं भूय अध्यात्म संज्ञितम् यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. तर आता इकडे अर्जुन काय म्हणाला की या परमभूय आध्यात्मिक विषया संबंधी तुम्ही कृपावंत होऊन जे काही उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. तर आता ही गुरु शिष्य परंपरा जी आहे तर ती स्थापित झाली आणि मग आता अर्जुनाला तर माहितीच आहे भगवान हे सर्व काही आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण हे अवतार नसून भगवान हे सगळ्या अवतारांचं उगमस्थान आहे ते सगळं अर्जुन जाणतो. म्हणून अर्जुन म्हणतो माझा मोह नष्ट झाला आहे. म्हणजे अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णाने एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र नाही समजत, तर त्याला माहिती आहे की भगवान म्हणजे सर्व कारणांचे कारण आहेत. आणि मग श्रीकृष्णासारखं महान मित्र आहे आपले, म्हणजे भगवान स्वयं आपले मित्र आहेत म्हणल्यावर किती त्यांना आनंद झाला असेल पहा. आणि म्हणून श्रीकृष्णांचा त्यांनी स्वीकार केलाय. पण आता इतर लोक आहेत म्हणजे आता आपल्यासारखे येणाऱ्या काळामध्ये ते काही भगवानांना स्वीकारतील असं नाही. अधिकारण म्हणून किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारतील असं नाही. म्हणून भगवान यांचं दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे श्रीकृष्णांना त्यांनी विश्वरूप प्रकट करण्याची विनंती केली पहा. आणि मग आता हे जे काही आहे ते सगळं म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या विषयी अर्जुन सगळं काही जाणतो. त्याला पूर्ण म्हणजे दृढ विश्वास असा भगवान यांच्याबद्दल आहे. मग त्यांनी आपलं विश्वरूप प्रकट केल्यामुळे काय झालं की अर्जुन थोडा भयभीत झाला. मग तो म्हणाला तुम्ही तुमचं परमात्मा रूप आणि मूळ प्रकट करा. मग त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार अर्जुनाच्या इच्छेनुसार त्यांनी अशी सगळी रूपं
प्रकट केली. मग श्रीकृष्ण केवळ आपल्या हितासाठीच बोलतायत हे ते सगळं जाणतो आणि त्यांच्या कृपेमुळे हे सगळं घडतंय हे सगळं अर्जुन जाणतोय पहा. मग आता अर्जुनाने हे सगळे उपदेश जे आहेत ते भगवानांचे स्वीकारलेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढच्या स्लाइडला येऊ. हा मग आता इथून पुढे आता अर्जुन प्रार्थना करतोय भगवानांना या की तुम्ही हे विराट रूपाचं मला दर्शन द्या. तर सुंदर प्रार्थना सुरू होतात. तर हे कमल नयना जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे. मला आता तुमच्या अगाध अव्ययी महात्म्यांची अनुभूती आली आहे. असे म्हणतात अर्जुन. म्हणजे काय की हे कमल नयन असं म्हणतात भगवानांना अर्जुन. म्हणजे काय की कमळासारखे भगवानांचे नेत्र आहेत. पण पूर्वीच्या आपण अध्यायात पाहिलंय पहा की भगवान काय म्हणतात अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. म्हणजे काय की संपूर्ण भौतिक उत्पत्तीच्या म्हणजे जे आहेत म्हणजे सृष्टीचं जे म्हणजे भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण किंवा प्रलयाचं कारण भगवान स्वतः आहे. म्हणजे भगवानच स्वतः सांगतायत. मग भगवानच सगळ्या म्हणजे गोष्टींच्या प्रलयासाठी आणि उत्पत्तीसाठी जे आहेत ते कारण आहेत. मग ह्या सगळ्यांपासून असं जरी असलं तरी भगवान अलिप्त राहतात आणि आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये लीला करतात. म्हणजे तरी ते सर्वव्यापी आणि असे अलिप्त आहेत. मग हे म्हणजे हे सगळं भगवान यांच्याविषयी जाणतो अर्जुन. म्हणजे हे श्रीकृष्णांचं कसं आहे तर अचिंत्य योगाश्वर आहे. म्हणजे अर्जुनाने ते आता आपल्याला सगळं समजलंय असं मान्य केलंय. आणि म्हणून ते म्हणतात की तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती आली आहे. भगवानाचं एवढं थोर महात्म्य आहे तर ते सगळी त्याला अनुभूती आलेली आहे. म्हणजे भगवान कसे सर्वव्यापी आहेत पण तरी पण अलिप्त आहेत. म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व या सिद्धांतानुसार समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल. मग हे पुरुषोत्तम परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो असं म्हणतो अर्जुन. म्हणजे भगवान यांना तर पुरुषोत्तम परमेश्वर म्हणतात. म्हणजे परमेश्वरांचं म्हणजे जे अस्तित्व आहे ते भगवान म्हणजे त्यांचं पूर्ण पुरुषोत्तम भगवान किंवा परमेश्वर म्हणून हे जे काही अस्तित्व आहे किंवा ही भगवत्ता ही अर्जुनाने मान्यच केलेली आहे. आणि ते काय म्हणतात तुम्ही मूळ रूपात जरी माझ्या समोर मी तुम्हाला पाहत असलो तरी तुम्ही हा प्राकृत म्हणजे भौतिक सृष्टीत कसं बरं समाविष्ट होता हे मला पाहायचंय. असं तो म्हणतो. म्हणजे याच्यातून आपण समजून घेऊ की अर्जुनाला आता विश्वरूप पाहायचं आहे. मग आता हे विश्वरूप का पाहायचं आहे तर श्रीकृष्णांच्या वचनावर त्याचा दृढ विश्वास आहे. पण भावी काळातल्या लोकांना श्रीकृष्ण साधारण मनुष्य आहेत असं वाटलं तर लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी अर्जुन ते विराट रूप पाहायची इच्छा प्रकट करतो. आणि म्हणून तो म्हणतो की भौतिक सृष्टीत तुमचं कसं म्हणजे कार्य करत असता तुम्ही हे सगळं मला जाणून घ्यायचंय विराट रूप पाहून. आणि मग आता अर्जुनाच्या अंतर्यामी म्हणजे परमात्मा रूपात भगवान उपस्थितच आहेत. ते जाणतात की अर्जुनाला काही माझं रूप पाहायची अशी काही म्हणजे असं विराट रूप पाहायची काही इच्छा नाहीये. पण कृष्ण रूपामध्येच म्हणजे तो भगवान या श्याम सुंदर रूपामध्ये किंवा भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्येच तो पाहण्यात समाधानी आहे. पण इतरांचा विश्वास दृढ करण्याकरता तो माझं विश्वरूप पाहायची इच्छा करतो पहा. म्हणजे अर्जुनाला काय म्हणजे निश्चितच म्हणजे कृष्ण खात्री करण्यासाठी काही असं कुठलं रूप पाहायची श्रीकृष्णांची वैयक्तिक इच्छा नव्हती. म्हणजे श्रीकृष्णांना पण हे माहिती होतं. पण अर्जुन काय करतोय एक आदर्श प्रस्थापित करतोय म्हणजे विश्वरूप पाहून म्हणजे ते पाहण्याची इच्छा व्यक्त करून की ज्यामुळे येणारे जे भावी काळातले लोक आहेत ते स्वतःला भगवानांचा अवतार म्हणून काही प्रस्थापित करतात. भोंदू लोक किंवा कलियुगामध्ये ढोंगी परमेश्वर पण असतात. मग त्यावेळेला लोकांनी आपल्यासारख्या असं दक्ष राहायला पाहिजे. जो मनुष्य स्वतःला मी भगवानांचा अवतार म्हणतो मी अमुक अवतार तमुक अवतार म्हणतो किंवा स्वतःलाच कृष्ण असल्याचं म्हणतो तर त्याला आपण म्हटलं पाहिजे की मग ठीक आहे तू विश्वरूप दाखव आम्हाला. अशा पद्धतीने आपण दक्ष असलं पाहिजे पहा. मग आता 11.4 मध्ये काय म्हणतात अर्जुन की हे प्रभू मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया मला आपले अमर्याद विश्वरूप दाखवा. म्हणजे आता अर्जुन जे आहेत त्यांचा जो शिष्यभाव इथे पाहायला मिळतो पहा. म्हणजे तुम्हाला जर मी पात्र वाटत असेल हे विश्वरूप पाहण्यासाठी तर मला तुम्ही ते अमर्याद विश्वरूप दाखवा. म्हणजे काय की भगवान यांचा आपण अंश आहोत आणि भगवान यांच्या इच्छेशिवाय आपण कोणतीही गोष्ट नाही करू शकत. म्हणजे भगवान अंतस्थ परमात्मा म्हणून आपल्या सगळ्या गोष्टींचे साक्षी असतात आणि नियंत्रक पण आहेत परमनियंत्रक. मग त्यामुळं आपल्या मर्यादांचा त्यांनी स्वीकार केलाय अर्जुनाने. म्हणजे आपण कोणावर पतित जीवावर आणि भगवान जे आहेत ते कोणात परमेश्वर. मग त्यामध्ये काय म्हणतात की म्हणजे की तुमची जर इच्छा असेल भगवानांची तर ते स्वतः आपल्याला कृपा करू शकतात आणि ते सगळं रूप त्यांचं दाखवू शकतात.
म्हणून भगवानांना तो प्रार्थना कशी करतो शरण की तुमची इच्छा असेल आणि ते पाहण्यासाठी मी योग्य असेल, पात्र असेल तर दाखवा. म्हणजे एक उत्तम शिष्यानं अशा पद्धतीनं गुरूंच्या चरणी प्रार्थना करणं आवश्यक आहे. त्याचा नम्र भाव असा असला पाहिजे की मी या सेवेसाठी पात्र असेल तर ती तुम्ही मला सेवा द्या. अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा म्हणजे काय की आपल्यामध्ये जो आहे तो विनम्रता हा भाव असणं आवश्यक आहे. आणि आपण गुरूंच्या चरणी विनम्र राहिलो तर आपल्या मध्ये जो आहे तर तो कृष्णांच्या म्हणजे चरणी शरण भाव येईल पा. आपण जर सगळ्या भक्तांची अधिकारवाणीनं वागलो तर मग आपल्यामध्ये विनम्रता भाव येईल का? बिलकुल नाही. मग आता अर्जुनाच्या ह्या वक्तव्यातून आपण हे शिकायचं म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचं सर्वश्रेष्ठत्व त्यांनी जाणलेत. पण तरी देखील गुरु शिष्य नात्यामध्ये कसं असतं एक शिष्य आहे तर तो गुरूंच्या चरणी लीन असतो, सदैव शरणागत असतो आणि अत्यंत विनम्रतेने त्यांना विचारतो, प्रार्थना करतो की तुम्हाला जर मी योग्य वाटत असेल, पात्र असेल तर ही सेवा मला द्या. मग तसं तुम्हाला जर विश्वरूप मी पाहणं शक्य आहे असं वाटत असेल म्हणजे तुमची इच्छा असेल थोडक्यात, कारण कृष्णांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही, तर मला तुम्ही तुमचं अमर्याद विश्वरूप दाखवा असं अर्जुन म्हणतात. आता पुढे जाऊ आपण. हम्म? म्हणजे अर्जुनांच्या ह्या वक्तव्यावरनं आपण कसं आपलं आचरणामध्ये हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं तर आपण कुठल्याही भक्तांशी बोलताना म्हणजे आपल्यामध्ये कसं पाहिजे विनम्र भाव पाहिजे. म्हणजे आपण खूप प्रेमाने विनम्रतेने आपण विचारायचं त्यांच्याकडे. त्या चौकशी करायची. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते संतुष्ट होतात भक्त. आपल्याला असे वैष्णव असतात ते आपल्याला सर्व काही त्यांच्याकडे असलेलं ज्ञान माहिती प्रदान करतात बा. मग अशा पद्धतीने आपण हळूहळू भक्ती मार्गावर दृढ होत जातो बा. मग आध्यात्मिक जगतामध्ये किंवा वैष्णवांच्या मंडळीमध्ये अशा पद्धतीने बोलण्याची पद्धती आहे. त्यांचा सन्मान करायचा आणि त्यांना सादर प्रणाम म्हणजे विनम्रतेनं म्हणजे प्रणाम करून त्यांना आपण जे आहे तर ते आपली जिज्ञासा त्यांच्यापुढे व्यक्त करावी. आणि त्यांना तिथे आपण सांगावं की हा म्हणजे तुम्हाला हे सांगणं ही माहिती पुरवण्यासाठी मी पात्र वाटत असेल तर मला सांगा तुम्ही. अशा पद्धतीने आपण बोलावं. तर हे त्याचं झालं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन. आता इकडे 5व्या श्लोकात भगवान काय म्हणतात ते आता आपण ऐकणार आहोत ना. श्री भगवान उवाच इथून पुढे सुरू होतं. तर भगवान काय म्हणाले की हे अर्जुना हे पार्था आता माझे ऐश्वर्य पहा अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्त्रावधी रूप पहा. म्हणजे आता भगवान सांगतायत की माझं सगळं ऐश्वर्य पहा. ते भगवान जरी दिव्य असले तरी ते प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रकट होतात पहा. आणि ते भौतिक प्रकृती आहे तर तिच्या तात्पुरत्या म्हणजे कसं असतं हे रूप जे असतं भगवानांचं विराट रूप ते भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे तिच्या तात्पुरतं ते अधीन असतं. तिथे तात्पुरतं प्रकट झालेलं असतं म्हणजे. आणि भौतिक प्रकृती कशी असते व्यक्त होते अव्यक्त होते. ब्रह्माजींचा दिवस झाला की ती प्रकट होते म्हणजे व्यक्त होते. ब्रह्माजींची रात्र झाली की ती पुन्हा नष्ट होते म्हणजे अव्यक्त होते. मग त्यामुळे कृष्णांचं रूप हे जे विराट रूप आहे ते पण व्यक्त होतं अव्यक्त होतं. म्हणजे आणि आता ही सगळी इतर रूप आहेत ना भगवानांची ती वैकुंठामध्ये स्थित असतात पण हे विराट रूप तिथे नाही आहे पहा. म्हणजे अर्जुन जे आहे तर ते ज्या रूपामध्ये कृष्णांना पाहू इच्छितात तर त्यानुसार कृष्ण आपलं रूप जे आहे ते प्रकट करतायत. मग आता असं रूप सामान्य मनुष्य आपल्यासारखं नाही पाहू शकत. म्हणजे मनुष्याला रूप पाहायचं असेल भगवानांचं असं विराट रूप तर काहीतरी शक्ती प्रदान करणं आवश्यक आहे तर ते म्हणजे पाहता येईल. मग आता भगवान त्याला म्हणतात अर्जुनाला की काय की तुला जर असं माझं रूप जर पाहायचं असेल हे तर तुला काय करायला लागेल तर तुझे जे आत्ताचे नेत्र आहेत म्हणजे स्वतः म्हणजे तुझे जे दिव्य नेत्र तुझे जे म्हणजे काय म्हणतात वर्तमान नेत्र आहेत तर त्यांनी तुला हे पाहता नाही येणार हे पाहू नाही शकणार. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो आणि मग तू माझे योगेश्वरी पहा. म्हणजे अर्जुनाला ते काय म्हणतात तू जे काही पाहू शकतोस म्हणजे तुला जे काही पाहायचंय म्हणजे या देहामध्ये ते तू पहा. आणि जे काही पाहू शकतोस आता म्हणजे वर्तमान म्हणजे जीवनामध्ये आणि भविष्यामध्ये पण तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व विश्वरूप मी म्हणजे प्रकट करू शकतो. आणि ते सगळं म्हणजे संपूर्ण चराचर ह्या एकाच ठिकाणी स्थित असलेलं तू पाहशील अशा पद्धतीनं जे आहे ते भगवान सांगतात पहा. म्हणजे काय की आपण म्हणजे पहा एकाच ठिकाणी बसून आपल्याला कुणालाही सगळ्या सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन होणं शक्य नाही हो की नाही. म्हणजे आताच प्रगत विज्ञान जरी आपण विचार केला तरी विश्वाच्या एका भागात काय चाललंय हे आपण पाहू म्हणजे एका भागात राहून इतर भागात काय चाललंय हे आपण सगळंच्या सगळं नाही पाहू शकत. फार तर आपण न्यूज वगैरे पाहतो. पण अर्जुना सारख्या भक्ताला म्हणजे म्हणजे जे आहे ते
रणांगणामध्ये बसल्या जागी म्हणजे सारथी आहेत भगवान, आणि पुढे सारथ्य करायला बसलेत रथात, आणि पाठीमागे अर्जुन आहे. आणि अशा ठिकाणी त्यांनी वर्तमान भविष्य सगळं काही अर्जुनाला जे काही पाहायचंय ते सगळं म्हणजे जे आहे तर ते म्हणजे पाहण्यासाठी त्यांनी विराट रूप प्रकट केलं. आणि त्याचबरोबर शक्ती पण प्रदान केली त्याला, तसे नेत्र पण प्रदान केले पाहण्यासाठी, कारण आपण सामान्य नेत्राने नाही पाहू शकत. म्हणून कृष्णांना जे आहे तर ते काय करावं लागलं, तर अर्जुनांना असे दिव्य शक्ती जे आहे ते प्रदान करावी लागली. मग ते विराट रूपात ते पाहू शकले. म्हणजेच काय, आपण आता सिनेमा पाहायला जातो 3D सिनेमा, तर तिकडे विशिष्ट गॉगल्स देतात ना आपल्याला, कारण ती क्षमता नसते आपली म्हणजे नीट तसं पाहण्याची. सामान्य डोळ्यांनी तो जो चित्रपट असतो असा तो, मग त्यावेळेला आपण 3D गॉगल्स वापरतो. मग तसंच आहे, अशी दिव्य शक्ती जी आहे ती भगवानांनी प्रदान केली अर्जुनांना, की ज्याद्वारे त्यांनी विराट रूपाचं दर्शन घेतलं किंवा ते पाहू शकले. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. प्रगत, मी तुझी स्क्रीन नाही दिसत आहे. हरे कृष्ण माताजी. एकच मिनिट हवं, माझं ते नेट बहुतेक गेलं होतं मध्ये. मी हा शेअरिंग हा करते. हा हा हा. ओके. मग आता आपण पुढे अभ्यासू की भगवान काय म्हणतात की स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला तो पाहू नाही शकणार. हा, म्हणून भगवान जे आहेत तर त्याला ते दिव्य नेत्र जे आहेत ते प्रदान करतात. आणि आता त्या दिव्य नेत्रांनी माझं जे म्हणजे असं विराट रूप आहे ते तू पाहू शकतो असं भगवान जे आहे ते सांगतात. मग आता संजय जे आहे ते धृतराष्ट्रांना ही सगळी रणांगणावरची कथा सांगतायत. मग त्यावेळेला हे सगळा वृत्तांत सांगत असताना संजय जे आहेत तर ते जे आहे तर ते वर्णन करतायत तिथं काय आहे, म्हणजे तिथं आता काय घडतंय तर त्याचं संजय जे आहे ते वर्णन करतायत. म्हणजे ते पण दिव्य दृष्टी त्यांना व्यासांच्या कृपेमुळे मिळाली आहे, तर त्यामुळे ते पाहतायत आणि सांगतायत. संजय काय म्हणतात ते आपण समजून घेऊ. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपम ईश्वरम. तर आता इकडं लक्षात घेऊ आपण की संजय काय म्हणतात की अर्जुन म्हणजे जे आहेत तर त्यांनी जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा म्हणजे भगवान आहेत तर त्यांनी सांगितलं की मी तुला दिव्य नेत्र आता प्रदान करतो. आणि असं बोलून महावीर ईश्वर जे भगवान आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, त्यांनी आता विश्वरूप जे आहे ते अर्जुनाला दाखवलं. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे महालामध्ये बसून संजय ही दिव्य दृष्टीने विश्वरूप पाहू शकतोय आणि त्याचं कथन धृतराष्ट्रांना कळतोय की जे अंध आहे. तर पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढच्या स्लाइड वर हा. मग आता इकडे आपण हा श्लोक जे आहे तर ह्याच्याबद्दल समजून घेऊ. जे अर्जुनाने काय पाहिलं त्या विश्वरूपात, आता सगळ्यांनी चित्रात पहा हा. असंख्य मुख, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिले. हे रूप इतकं अलौकिक आणि अलंकारांनी विभूषित होतं की अनेक दिव्य शस्त्र त्या भगवानाच्या ह्या रूपामध्ये म्हणजे त्यांच्या रूपामध्ये होती. त्या दिव्य शस्त्रांनी ते सज्ज झाले होते. मग त्या विश्वरूपामध्ये दिव्य वस्त्र, माळा धारण केल्या होत्या. अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्या शरीराला लेप दिला होता. ते विश्वरूप सर्वात अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. म्हणजे अनंत आहे. हा, म्हणजे ते कुठून सुरू झालं आणि कुठं संपलं काही कळत नाही. सर्वव्यापी म्हणजे सगळं ब्रह्मांड व्यापणारं होतं. मग आता अर्जुन हे पाहत होता आणि तिथं म्हणजे विश्वरूपाला म्हणजे संख्यातीत हात, संख्यातीत चरण, संख्यातीत मुखे असं सगळं त्यांनी पाहिलं. आणि ती सगळ्या विश्वामध्ये, सगळीकडे अखिल विश्वामध्ये पसरलेली होती पहा. आणि भगवानांच्या कृपेमुळे काय केलं अर्जुनाने, बसल्या जागीच तिथे म्हणजे श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच हे ही रूप तू पाहू शकला पहा. म्हणजे भगवान यांचा किती अचिंत्य योगेश्वर आहे पहा. तिथे चित्रात पहा, बसल्या जागीच अर्जुन पाहतोय आणि बसल्या जागीच भगवान आहेत, तिथेच आहेत, सारथ्य करतात आणि त्यांनी ते प्रूफ प्रकट केलंय पहा. म्हणजे अशा पद्धतीने भगवान जे आहेत ते आपलं भगवत स्वरूप आहेत ते प्रकट करतात पहा. म्हणजे भगवान यांनी नुसतेच काही तत्वज्ञानाचे उपदेश नाही केले, तर स्वतःला भगवान म्हणून प्रकट पण केले अर्जुनासमोर. मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल पहा, पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर ते षडैश्वर्याने युक्त आहेत आणि तेच सर्वोच्च नियंत्रक आहेत, तेच परमश्रेष्ठ असे आहेत आणि तेच सर्वश्रेष्ठ म्हणजे असे जे आहेत तर नियंत्रक असू शकतात. त्यांच्याशिवाय इतर कुणी असू शकत नाहीत. हे आपल्याला ह्या रूपातून समजू येईल पहा. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा,
आता इथे काय झालं की आकाशामध्ये एकाच वेळी हजारो म्हणजे सहस्त्र असं एकाच वेळी जर सहस्त्र सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचं तेज भगवान यांच्या विश्वरूपाच्या तेजाशी साम्य करू शकेल. म्हणजे तिथं इतका प्रकाश निर्माण झाला होता की त्यावेळेला म्हणजे अर्जुनानं जे रूप पाहिलं ते इतकं अवर्णनीय होतं की संजय जे आहेत ते वर्णन करतायत बरं का धृतराष्ट्रांना. आणि मग ते काय सांगतायत विश्वरूपाची तर कल्पना अंध धृतराष्ट्राला कशी करून सांगायची. मग ते सांगतात की आता की जे हजारो म्हणजे म्हणजे सूर्य आहेत तर ते आकाशामध्ये एकाच वेळी म्हणजे उगवले म्हणजे उदय झाला त्यांचा तर त्यांचं जे तेज आहे ते कदाचित भगवान यांचं जे विराट रूप आहे त्याच्या तेजाशी म्हणजे जे आहे ते म्हणजे साम्य करू शकेल असं म्हणजे इतकं तेज ते आकाशामध्ये पसरलेलं होतं. म्हणजे युद्धभूमीवर या सगळ्या घडणाऱ्या घटना संजय पाहू शकत होता पहा आणि त्यामुळे तो समजू शकता. म्हणजे विश्वरूपाची तुलना त्यानं सहस्त्र सूर्यांशी केली आहे कशासाठी तर धृतराष्ट्रांना समजू येण्यासाठी. मग त्यानंतर आता त्यावेळेला काय झालं तर अर्जुनाने भगवान यांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेले म्हणजे असे मग आता अनंत असे म्हणजे जे आहेत म्हणजे एकाच ठिकाणी स्थित असलेली अनंत ग्रहामध्ये विभागलेली अशी ब्रह्मांडांची म्हणजे विस्तृत रूपे पाहिली पहा. म्हणजे ते चित्रात पहा सगळ्यांनी भगवानांची कशी अनंत मुख आहेत अनंत म्हणजे जे आहेत ते बाहू आहेत. म्हणजे असंख्य बाहू असंख्य अस्त्र असंख्य मुख अशा पद्धतीनं तर हे रूप आहे सगळीकडे पसरलेलं आहे कुठून कुठे सुरू झालंय असं कळत नाही असं विस्तृत. आता इथे समजून घेऊ की अर्जुनाने हे रूप जे आहे भगवान यांचं तर दोघेही रथावर आरूढ असतानाच पाहिलं पहा. म्हणजे युद्धभूमीवर इतरांना हे विश्वरूप जे आहे ते पाहता नाही आलं कारण भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनालाच दिव्य दृष्टी प्रदान केली होती. मग अर्जुनाने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक म्हणजे इतर ग्रह लोक जे आहेत ते म्हणजे आता कसं की आपल्या पृथ्वीवर कसं आपली पृथ्वी आपल्या ब्रह्मांडामध्ये कसं पृथ्वी सोडून अजून इतर ग्रहलोक आहेत पृथ्वीच्या वरती 7 आणि खाली 7 तसे असे अनेक ब्रह्मांड आणि अनेक ग्रहलोक पाहिले अर्जुनाने. आणि वैदिक शास्त्रावरून आपल्याला समजतं की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांड आणि अनेक ग्रहलोक आहेत. त्यापैकी काही कसे आहेत ते भूमीपासून बनलेले आहेत. काही सुवर्णापासून बनलेले ग्रहलोक आहेत. काही रत्नांपासून बनलेले आहेत म्हणजे काय आणि काही जण म्हणजे काही ग्रह लोक आहेत ना ते असे महाकाय आहेत आणि काही एकदम छोटेसे आहेत सूक्ष्म आहेत. मग असं सगळं अर्जुनाने पाहिलं रथावर बसून आणि त्या दोघांमध्ये काय झालंय कुणी समजू शकत नव्हतं. आता पुढे जाऊ आपण हा मताची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता इथे आपण समजून घेऊ. मग त्यानंतर काय झालं भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची स्तुती करायला प्रारंभ केला. आता कसं झालं की आपला हा मित्र आहे आणि भगवान आहेत हे त्याला माहितीये. मग अचानक एखादी गोष्ट पाहिल्यावर आपल्याला कसं आश्चर्य पण वाटतं आणि एकदम गोंधळून जातो ना असं झालं अर्जुनाच्या अंगावर एकदम रोमांच म्हणजे शहारे आले आणि मग अर्जुन त्यांना प्रणाम करण्यासाठी उभे राहिला. आणि हात जोडून तो भगवान यांचं एवढं विराट रूप पाहिल्यावर मग त्याला त्याच्यामध्ये म्हणजे जो आहे तो आता भगवान यांच्या विषयीचा म्हणजे जो आहे तर तो आता सख्य भाव जो आहे तर तो नाही राहिला. तर आता ह्या सख्य रसावर जे आहे म्हणजे मित्रत्वाच्या रसावर अद्भुत रसाचं वर्चस्व प्रस्थापित झालं. म्हणजे असे 12 रस आहेत पण त्यापैकी हा जो अद्भुत रस आहे म्हणजे काय आश्चर्य आणि विस्मय म्हणजे भयभीत नव्हता झाला तो त्या म्हणजे एकदम आपण एखादी गोष्ट पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटतं आणि एकदम आपण म्हणतो ना असं धक्का बसल्यासारखं तर अशी परिस्थिती. म्हणजे ह्याचा अर्थ काही तिला भीती नाही वाटली पण विश्वरूप पाहिल्यावर तो एकदम असं आश्चर्यचकित झाला आणि त्यामुळे अद्भुत रस आहे तर त्याचं वर्चस्व वाढलंय. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे मित्रत्वाचा जो रस आहे किंवा साख्य रस आहे तर त्याच्यावर अद्भुत रसाचं प्राबल्य वाढल्यामुळे तो हात जोडून आता भगवानांना शरण जाऊन प्रार्थना करायला लागला. आता पुढे जाऊ आपण मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता अर्जुन म्हणाला की हे भगवान हे कृष्ण तुम्ही मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवांना इतर विविध जीवांना पाहताय कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहताय. हे चित्र सगळ्यांनी पहा हे म्हणजे इथे लक्षात येईल की इथे सगळे देव देवता त्यानंतर हे सगळं वर्णन जे आहे म्हणजे शरीरात एकत्रित सगळे देव आहेत मग विविध जीव आहेत विविध प्रकारचे मग कमलासनावर ब्रह्माजी बसलेले आहेत मग शंकर ऋषी मुनी अलौकिक सर्प म्हणजे काय की आपण पाहूया की ब्रह्मांडाचे जे आदिजीव आहेत ब्रह्मदेवांना तर म्हणजे
त्यांना पाहिलं, म्हणजे ब्रह्मांडाचा अधो प्रदेश म्हणजे वरच्या भागात त्यांनी त्यांना पाहिलं. तर जिथं गर्भोदकशाही विष्णू पहुडतात मग तो दिव्य सर्प, म्हणजे जो आहे, तर त्या सर्पशय्येला काय म्हटलं जातं, वासुकी. मग त्यांना पाहिलं. मग आता गर्भोदकशाही विष्णू पासून कमला, म्हणजे जे आहे ते त्यांच्या नाभीपासून जे आहे ते ब्रह्मदेव त्या कमळातून उत्पन्न होतात. नाभीपासून जे उत्पन्न होतं कमळ, तर त्यापासून. मग आता म्हणजे सगळं काही म्हणजे उच्च लोक जो आहे ब्रह्मलोक, तर तिथपर्यंत सगळं काही अर्जुन पाहत होता पहा. म्हणजे एकाच ठिकाणी अर्जुन रथामध्ये बसून म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं काही पाहू शकत होता आणि हे सगळं कृष्णाच्या कृपेने त्याला पाहता आलं. आता हे विश्वरूप जर आहे तर त्याच्यामध्ये तो काय म्हणतं की तुमच्या ह्या म्हणजे रूपामध्ये म्हणजे कसं आहे, तर ह्या देहामध्ये मी अमर्याद सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा आहे. ते चित्रात पहा कसं अमर्याद रूप आहे. असंख्य भुजा आहेत सर्वत्र पसरलेल्या, असंख्य उदर, असंख्य मुख आहेत, असंख्य नेत्र आहेत पहा. आणि तुमच्यामध्ये मला आदी मध्य अंत म्हणजे ते कुठून सुरुवात झालं, कुठं मध्य आहे त्याचा आणि कुठं शेवट आहे, असं काहीच पाहायला मिळत नाहीये पहा. म्हणजे सगळं काही कृष्णांच्या कृपेमुळे अर्जुन हे पाहत होता. मग आता तो पुढे काय म्हणाला, तुमचे रूप इतकं तेजपुंज आहे. असं भगवानाचं इतकं रूप जे आहे ते तेजपुंज आहे की ते पाहताना सुद्धा मला कठीण होते. इतकं तेज त्याच्यातनं प्रज्वलित होते, म्हणजे जसं अग्नी, म्हणजे जशी आग ओकत असते असं ते रूप होतं. म्हणजे सूर्याचं म्हणजे जेव्हा प्रखर तेज म्हणजे अपरिमित म्हणजे इतकं तेज म्हणजे सूर्य जेव्हा पसरवतो सर्वत्र, तर अशा पद्धतीचं हे सगळं तेज आहे पहा. आणि तरी सुद्धा अनेक मुकुट त्यांनी धारण केलेले होते. असंख्य म्हणजे गदा आणि चक्राने ते रूप सुशोभित होतं. म्हणजे हातामध्ये पहा सगळी अस्त्र आहेत, तसं असंख्य गदा, असंख्य चक्र आहेत आणि सगळं अत्यंत असं चमकदार, म्हणजे अशी कांती त्यांची दिव्य आहे त्याच्यातून. म्हणजे तेजाचं प्रसारण होतं, त्याला म्हणतो ब्रह्मज्योती. तर अशा पद्धतीनं त्यांची दिव्य अशी कांती असलेले रूप मी पाहू शकतोय आणि सर्वत्र तो पाहत होता. आता पुढे जाऊ आपण, पुढच्या स्लाइडवर. हा, मग आता इथं आपण समजून घेऊ की हे जे रूप आहे तर ते पाहून अर्जुन काय म्हणतो, तुम्ही परम आद्य अक्षय म्हणजे असे अक्षर म्हणजे असे म्हणजे कसं की परमाद्य म्हणजे परम पुरुष, आद्य म्हणजे काय, की आदी पुरुष सुरुवातीपासून उपस्थित, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, म्हणजे तुम्हाला जाणून घेणं हेच आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे असे आहात. आणि आमच्या सगळ्यांचं म्हणजे काय की परम विश्वाचे आश्रय स्थान कोण आहेत, भगवान आहेत. मग अव्ययी म्हणजे काय की जे नष्ट नाही होत, किंवा जे अविनाशी आहेत असे भगवान आहेत. पुरातन म्हणजे पूर्वीच्या काळापासून उपस्थित असले, आणि तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक म्हणजे काय, भगवानांच्या मुखातून वेद आले म्हणजे धर्मतत्व आली. मग शाश्वत धर्म काय आहे, भगवानांचे आपण शाश्वत अंश आहोत आपण जीवात्मा. म्हणजे मग आपल्या शाश्वत अंश जीवात्म्यांचा शाश्वत धर्म काय आहे, भगवानांची सेवा करणं. मग अशा शाश्वत धर्माचे पालक म्हणजे कोण आहेत, भगवान पुरुषोत्तम भगवान आहेत, असं माझं मत आहे, असं अर्जुन म्हणतोय पहा. मग पुढे तो काय म्हणतो, तुम्हीच आदी मध्य अंत रहितात, म्हणजे काही आधी मध्य मध्य अंत असं काहीच नाहीये तुमच्या रूपाला, ह्या विराट रूपाला. तुमचा महिमा कसा अगाध आहे आणि तुम्हाला असंख्य भाऊ आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत असं सांगतोय तो. मग तुमच्या मुखातून बाहेर पडणारा जो अग्नी आहे म्हणजे असं आग ओकल्यासारखं त्याचं मुख आहे. आणि तुमच्या तेजाने तप्त झालेलं म्हणजे सगळं विश्व तेजाने ते जसं भाजून निघालंय, तप्त झालंय, म्हणजे उष्मा वाढलाय, ते रूप जे आहे ना प्रकट झालं ना, तर त्यावेळेला म्हणजे एकदम उष्मा खूप वाढला आणि ते सगळं विश्व जे आहे ते तप्त झाले त्यामुळे, त्याच्यामुळं असं अर्जुन पाहत होता. म्हणजे भगवान षडेश्वरांनी युक्त आहेत पहा. मग भगवान यांच्या विषयीची स्तुती आहे ती पुन्हा पुन्हा एखादा व्यक्ती भारावून जाऊन पहा, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतो ना, स्तुती करतो, किंवा पुन्हा पुन्हा दुःखात असला तरी पहा पुन्हा पुन्हा तो जो धक्का असतो त्याला, म्हणजे अकस्मात शॉक बसतो किंवा अकस्मात विस्मय घडतो म्हणजे एखाद्या आनंदाच्या प्रसंगी, तर त्यावेळेला एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतो पहा. म्हणजे हे जे आहे तो भारावून जाऊन बोलतो, म्हणजे हा साहित्यिक दोष नाहीये. तर तो व्यक्ती ते रूप म्हणजे ती जी घटना आहे त्याचा तो एक प्रकारचा विस्मय असतो आणि म्हणून तो अशा पद्धतीनं म्हणजे एखाद्या गोष्टीचं पुनरुक्ती करत असतो. मग हा साहित्यिक दोष नाहीये. अर्जुन जो आहे तो भारावून गेलाय, अत्यंत तल्लीन विस्मयचकित झालाय आणि त्यामुळे हे सगळं तो पुन्हा पुन्हा म्हणतोय. मग आता पुढे ते काय म्हणतात अर्जुन, की तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, हे सगळं आकाश ग्रहलोक त्याच्यामधल्या सगळ्या दिशा, सगळ्या दिशेला पसरलंय हे रूप. म्हणजे आता आपण कल्पना करूया, सगळं आकाश व्यापलंय, असं इतकं आकाश व्यापणार असं मोठं असं म्हणजे इतकं अनंत, म्हणजे सगळ्या बाजूंना सगळ्या दिशा,
आणि सगळे ग्रहलोक म्हणजे सगळे आपलं पृथ्वी एक ग्रहलोक आहे. म्हणजे एवढं मोठं ब्रह्मांड आहे. तिथं एक सुईच्या टोका एवढा आपला ग्रहलोक दिसतो पृथ्वी म्हणजे. मग असा म्हणजे असे अनेक ग्रहलोक तुम्ही व्यापलेत. आणि मग तुमचं हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सगळे ग्रहलोक आहेत तर तिथले जे वासी आहेत ते सगळे अतिशय व्यथित झालेत असं तो म्हणतोय. त्यांनी ते सुद्धा पाहिलं. म्हणजे पहा की म्हणजे केवळ अर्जुनच नाही तर इतर लोकातले जे इतर लोक म्हणजे इतर ग्रह लोक होते तर तिथले जे वासी होते त्यांनी पण विश्वरूप पाहिलं पहा. म्हणजे ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ की ज्यांना ज्यांना भगवान यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती असे उच्च कोटीचे जे लोक आहेत म्हणजे ग्रह लोकातले जे भगवानांचे भक्त आहेत तर त्या सगळ्यांनी हे दिव्य रूप पाहिले. मग आता इकडे अर्जुन जो आहे तर तो काय म्हणतो सर्व देवांचे समूह तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत आणि त्यापैकी अत्यंत भयभीत झाल्यामुळं काही जण जे आहेत ते म्हणजे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण सिद्धगण स्वस्ती शांती असं म्हणून वैदिक स्तोत्रांचं गायन करून तुमची स्तुती करतात. म्हणजे पहा आता वेगवेगळे जे उच्च लोक आहेत त्या भुवनातील देव देवता असे महात्मे आहेत त्यांनी विश्वरूप पाहिलं. मग इतकं भयंकर रूप आहे आणि इतकं प्रखर तेज आहे त्याचं की त्यामुळं आता आपले स्वामी काही संतापलेत का म्हणजे हे सगळे प्रशासकीय सेवक आहेत भगवान यांच्या जे आहेत ते सेवेमधले. मग असे जे देवदेवता आहेत ना त्यामुळे भयभीत झाले थोडेसे आणि मग त्यांनी काय केलं तर स्वस्ती शांती अशा पद्धतीनं प्रार्थना म्हणजे जे आहेत त्या गायला सुरुवात केली. म्हणजे वैदिक स्तोत्रांचं गायन केलं म्हणजे जेणेकरून भगवान जे आहेत ना तर त्यांना काय म्हटलंय माधव स्तव प्रिय भगवानांना स्तुती स्तोत्र असं म्हटलेलं आवडतं म्हणून भगवान यांच्याविषयी विविध स्तुती आहेत भागवतामध्ये किंवा स्तोत्र आहेत भगवान यांच्याविषयी. हे कशासाठी आहे तर भगवान यांचा महिमा भगवान यांचा महिमा मंडन आपण जेव्हा करतो गुणगान करतो तेव्हा भगवान जे आहेत ते संतुष्ट होतात. आणि मग आपल्याला म्हणजे ते महिमा कशा म्हणजे महिमागान आपण का करायचं तर भगवान यांना संतुष्ट करण्यासाठी म्हणजे काय की भौतिक जगतामध्ये कसं एखाद्याची कौतुक केलं तर तो खुश होतो तसं नाही आहे बरं का हे. तर भगवान का संतुष्ट होतात तर भगवान यांच्या महिमा गानामध्ये भगवान यांनी कशा पद्धतीनं म्हणजे लीला केल्यात वेगवेगळ्या आणि तर त्याविषयीचं वर्णन असतं. मग त्या लीलांचं जेव्हा भगवान यांना आपण स्मरण करून देतो तेव्हा भगवान जे आहेत त्या रसाचं आस्वादन करतात आणि त्यांना त्या गोष्टी म्हणजे जे आहेत ते स्मरण होऊन भगवान यांना सगळं स्मरण होतं पण त्यावेळेला जेव्हा भक्त सांगतो तर त्याच्या मुखातून ऐकून त्यांना पुन्हा ते असं स्मरण होऊन त्या रसाचं भगवान आणि भक्त यांच्यामधल्या त्या सुंदर रसाचं भक्ती रसाचं आस्वादन करत असतात आणि म्हणून भगवानांना स्तुती स्तव प्रिय आहेत आणि म्हणून स्वस्ती शांती अशा पद्धतीने वैदिक स्तोत्रांचं गायन करून भगवानांची स्तुती करायला लागले. मग हे सुद्धा म्हणजे रक्षणार्थ कोणाकडे जाणार हे सगळे भगवान यांच्याकडे भगवान त्यांचे स्वामी त्यामुळे त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. मग आता पुढे काय घडलं तर रुद्रगण आदित्यगण वसुगण साध्यगण विश्वदेव अश्विनी कुमार मरुदगण पितृगण गंधर्व यक्षगण असुर सिद्ध देवता जे हे सगळे विविध भगवानांचे सेवक आहेत या विविध ग्रह लोकांमध्ये उपस्थित आहेत. मग ते विविध सेवा देतात हे सगळे जण जे आहेत ते भगवान यांच्याकडे आश्चर्यकारक दृष्टीने असं विस्मित होऊन आश्चर्यचकित होऊन पाहत होते. आता पुढच्या स्लाइडवर येऊ पुढच्या स्लाइडला येऊ आपण. हा मग आता भगवान जे आहेत तर त्यांचं हे म्हणजे रूप पाहून आता अर्जुन अजून काय म्हणतात हे सर्वव्यापी विष्णू अनेक तेजांनी वर्णांनी युक्त असलेलं असं आकाशात स्पर्श करत असलेलं तुमचं मुख पाहून इथे चित्रात पहा सगळ्यांनी. हम्म असं अनेक वर्णांनी तेजांनी युक्त आणि आकाशाला असं स्पर्श केलेलं ते रूप आहे पहा केवढं विराट आहे पहा कल्पना करूया आपण. आणि मग तुमची आ वासून म्हणजे आ वासलेली जी मुख आहेत अशी अशी मुख आहेत आणि एकदम प्रदीप्त विशाल नेत्रांनी म्हणजे एकदम प्रदीप्त म्हणजे काय की असे म्हणजे जे आहेत म्हणजे एकदम तेजपुंज झाल्यामुळे ते असे लाल भडक असे म्हणजे मुखातून कसा अग्नी उकला जातो तसं लालसर असे दिसतात ते प्रदीप्त म्हणजे असे तेजपुंज असल्यामुळे खूप तेज जास्त झालं की तो रंग घेरा दिसतो पा तसं ते एकदम लाल भडक असे डोळे दिसतात. आणि असं तुमचं रूप सगळे भयाने म्हणजे जे आहेत ते व्यथित झाले म्हणजे माझं मन पण आता व्यथित झालंय भयाने आणि माझं धैर्य आणि मानसिक संतुलन जे आहे आता नाहीच झालंय असं अर्जुन म्हणतो. म्हणजे इतकं भयंकर अचानक रूप पाहून म्हणजे अशीच परिस्थिती होईल कुणाची. मग भय म्हणजे काय की त्याविषयी भीती नाही तर अचानक विस्मय आणि मग ते सगळं आता म्हणजे पाहून म्हणजे एक प्रकारे म्हणजे जे अचानक म्हणजे निर्माण झालेला विस्मय आणि त्यामुळे बनलेली ती प्रतिक्रिया आहे अर्जुनांची.
म्हणजे तो अद्भुत रस आहे. तर त्यामुळे ते म्हणाले की आता मला म्हणजे आता काय ते रूप बघून असं काय करूया काय नाही अशी परिस्थिती होते. म्हणजे मानसिक संतुलन माझं नाहीसं झालंय असं अर्जुन म्हणतात. आता ते पुढे काय म्हणतात, हे देवादी देव म्हणजे काय तर म्हणजे अर्जुन जे आहेत तर ते पुढे काय म्हणतात की म्हणजे पुढच्या श्लोकावर येऊ आपण आता 25वा श्लोक. तर तिथे काय म्हणतात की हे देवादिदेव, हे जगन्निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित ही सगळी जी मुख आहेत आणि अक्राळ विक्राळ अशा भयंकर दाढा पाहून माझं संतुलन हरपलंय. म्हणजे भगवानांचं जे आहे तर ते इथे चित्रात पहा, अशा अक्राळ विक्राळ दाढा असलेलं आणि असं जे रूप आहे की कसं की अशी प्रज्वलित मुख आहेत की जणू काही ते मृत्यूलाच म्हणजे आपल्या समोर प्रस्तुत करतायत अशी. आणि अकरा विकरा अशा भयंकर दाढा आणि त्याच्यातनं ते सुळे वगैरे दिसतात. मग माझं संतुलन त्यामुळं हरपलंय, मी सगळ्या बाजूनी गोंधळलोय. अशा पद्धतीने तो आपले व्यक्त करतोय विचार. मग आता पुढे जाऊन तो काय म्हणतो की स्वपक्षी राजांचे धृतराष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आमच्या पक्षातील मुख्य होते की तुमच्या भयंकर मुखात असे त्वरित प्रवेश करीत आहेत आणि काही जण तुमच्या दातामध्येच अडकून बसलेत आणि त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचं मला दिसतंय. म्हणजे काय की अर्जुनाने हे सुद्धा पाहिलं की विरुद्ध पक्षातले जे मुख्य सेनानी होते म्हणजे भीष्म द्रोण कर्ण धृतराष्ट्रपुत्र किंवा त्यांचे सैन्य किंवा पांडवांचे सैन्य ह्या सगळ्यांचा संहार होणार होता. यावरून समजतं पहा. आणि जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन म्हणजे हे पांडवच विजयी होणार होते. म्हणजे अगदी भीष्मदेव कर्ण सगळे सगळे हे महान योद्धे आहेत. तर हे सगळे भगवान यांच्या मुखामध्ये जाताना दिसत आहेत, प्रवेश करतात. म्हणजे सगळ्यांचा मृत्यू होणार होता आणि काही जण दातात अडकलेत आणि मग मस्तकांचा चुराडा झालाय अशा पद्धतीनं दिसत होतं. म्हणजे सगळे मृत्युमुखी पडणार होते. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे ते हे वर्णन अर्जुन करतात. म्हणजे अनेक नद्या एकत्र येतात आणि समुद्रामध्ये प्रवेश करतात. मग तसे अनेक महान योद्धे भगवानांच्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करत आहेत असं जे आहे ते पाहिलं अर्जुनाने. आता पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढच्या स्लाइड वर हा. मग आता इथे आपण समजून घेऊ की हा जो श्लोक आहे तो महत्वाचा. तर हा आपण वाचू. श्री भगवान वाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृत्तो लोकान् समाहर्तुमेह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु लोढाः. तर आता भगवान काय म्हणाले की जगताचा विनाश करणारा काळ मी आहे. आता इकडे चित्रात पहा भगवानाचं रूप. विनाश करणारा काळ मी आहे, सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांच्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. म्हणजे काय की विविध रूपाने अर्जुन जेव्हा गोंधळून गेला तेव्हा त्याने विचारलं की असं प्रलयकारी रूप दाखवण्याचं तुमचं नेमकं प्रयोजन काय आहे. तेव्हा भगवान सांगतात की वेदामध्ये असं सांगितलंय की म्हणजे अगदी ब्राह्मण वर्णाच्या सगळ्यांसहित भगवान यांचं जे रूप आहे ना तर ते संहार करतं. म्हणजे कठोपनिषदात असा उल्लेख आहे की ब्राह्मण क्षत्रिय सर्वजण यांना भोजनाप्रमाणे भगवान जे आहेत ते भक्षून टाकतात सगळ्या वर्णाच्या लोकांना. म्हणजे भगवान यांचं हे सर्व पक्षी राक्षसाप्रमाणे काळाचं रूप आहे. श्रीकृष्ण स्वतःला सर्व भक्षक काळ जे आहे तर त्याच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात. पांडवा व्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवान यांच्याकडून संहार होणार होता. म्हणजे युद्ध करण्याला काही अर्जुन तयार नव्हता पहा. पण युद्ध न करणे म्हणजे हेच त्याला वाटत होतं की म्हणजे आपलं जे आहे तर हे मत जे आहे ते बरोबर आहे. पण त्यामुळे कसं की त्यावर उत्तर काय भगवान देतात की जरी तू युद्ध नाही केलं तरी ह्या प्रत्येकाचा नाश होणार आहे पहा. म्हणजे ही माझीच योजना आहे. म्हणजे अर्जुनाने युद्ध थांबवलं जरी असतं तरी ह्या लोकांचा मृत्यू अटळ होता पहा. म्हणजे अर्जुनाने जरी युद्ध केलं नसतं तरी पण ह्या लोकांचा मृत्यू होणारच होता. म्हणजे काय की वास्तविकपणे या सगळ्या युद्धांचा मृत्यू आधीच झालाय. म्हणजे काळ हे संहारक रूप आहे म्हणजे भगवान यांचं. म्हणजे आणि त्यामुळं काळाच्या संहारक म्हणजे जे आहे तर त्या रूपामध्ये भगवान स्वतःला प्रस्तुत करतात पहा. म्हणजे भगवान यांच्या इच्छेनं सगळ्यांचा विनाश होणार आहे पहा. महाप्रकृतीचा नियम आहे. म्हणजे जेव्हा पापाचा भार पृथ्वीवर वाढतो आणि पृथ्वी तो सहन करत नाही. म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळची कथा आहे. भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये नाही 9व्या स्कंदामध्ये येते. नाही क्षमा असावी 10व्या स्कंदाच्या
9व्या अध्यायामध्ये येते. तर तिथे कृष्ण जन्माची कथा आहे. मग पृथ्वी माता आहे ना, तर तिचा व ती पापाचा भार जो आहे तर तो खूप वाढला होता. मग तिने जाऊन प्रार्थना केली. मग ती ब्रह्माजी म्हणजे ती शिवजींकडे गेली, ब्रह्माजींकडे गेली. मग सगळे देवदेवता सगळे मिळून जे आहेत ते क्षीरोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही सागराच्या किनाऱ्यावर गेले, जिथे क्षीरोदकशाही विष्णू असतात. मग तिथे त्यांनी प्रार्थना केली. मग त्यांनी जी प्रार्थना केली म्हणजे ती जी आहे ते पुरुष सुक्त मग भगवान आणि यांच्यासाठी प्रार्थना केल्यावर मग त्यांनी अं, ब्रह्मदेवांना जो आहे तो संदेश त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवला की लवकरच मी अवतार घेईन. आणि अशा पद्धतीनं पापी लोकांचा विनाश करेन. मग अशा पद्धतीने भगवान जे आहे ते अवतार घेत असतात पहा. मग आता पुढच्या श्लोकावर येऊ आपण. मग पुढच्या श्लोकावर 33 नंबर. हा मग हा आपला श्लोक ऑफ द डे आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकूया. अत्यंत महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण आचरण केलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी फार महत्वाचा म्हणजे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पण आपण समजून घेऊ. तस्मात् तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्षस्व राज्यं समृद्धम् मय्येवेते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तर आता याचा अर्थ काय होतो की म्हणून उठ युद्धात सिद्ध हो आणि यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्रच हो. म्हणजे काय की हा फार महत्वाचा संदेश आहे की आपलं कर्तव्य कर्म काय आहे, क्षत्रियाचं त्याने युद्ध केलं पाहिजे. मग युद्धासाठी तू सिद्ध हो आणि तू काय कर, लढ, यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. म्हणजे काय की भगवान यांनी खरं तर सगळं काही आधीच म्हणजे जे आहे तर ते योजून ठेवले पहा त्यांच्या योजनेनुसार. या सगळ्यांचा मृत्यू आधीच झालेला आहे. भगवान सांगतात. आणि काय म्हणतात ते भवसव्यसाची म्हणजे काय. आता सव्यसाची म्हणजे काय की ज्याला म्हणजे धनुष्याची जी दोरी असते तर त्याला धरून ज्याला दोन्ही हातानी अंगठ्यानी बाण लावता येतो त्याला म्हणायचं सव्यसाची. अर्जुनाला दोन्ही हातानी महान योद्धा होता ना, उजव्या आणि डाव्या हाताच्या अंगठ्यानी दोन्ही हातानी त्याला बाण लावता यायचा. मग असा जो आहे तो भवसव्यसाची. म्हणजे सव्यसाची म्हणजे काय तर असा. मग भव म्हणजे काय ते हो. म्हणजे काय कर तर तू म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे लढण्यासाठी सज्ज हो, यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव असं भगवान सांगतात. आणि पुढे काय म्हणतात निमित्त मात्र म्हणजे काय तू फक्त निमित्त मात्र हो. सगळ्यांचा मृत्यू मी आधीच योजून टाकलाय, सगळ्यांचा मृत्यू आधीच झालाय. तू फक्त काय कर तुझ्या धनुष्याने बाण त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि तू योद्धा म्हणून लढल्याचं निमित्त हो. आणि त्यामुळे काय होईल तू स्वतः निमित्त मात्र झाल्यामुळं काय होईल की म्हणजे जे आहे तर हे सगळे जे आहे तर त्यांच्यावर तू म्हणजे युद्धामध्ये लढून यश प्राप्त करून विजय मिळवशील त्या शत्रूवर. म्हणजे काय की पहा भगवान यांच्या योजनेनुसारच सगळं घडत असतं. म्हणजे आपण फक्त निमित्त मात्र व्हायचं असतं. ह्या श्लोकातून आपण समजून घेऊया. आपल्याला जर सगळ्यांना वाटत असेल की आपण सगळं करतो, बिलकुल नाही. भगवानच सगळं काही करत असतं. आपण फक्त निमित्त मात्र व्हायचं असतं. म्हणजे मग आता हे ज्यांना माहिती नाहीये तर ते काय स्वतःलाच करता समजतात पहा. मग आता सृष्टीविषयी पण आपण म्हणतो की ती अशी होती तशी होती, मग अशी असेल तशी असेल. पण ही सृष्टी काय आहे हे आपल्याला समजत नाही. ह्या सृष्टीचं प्रयोजन का केलंय भगवान यांनी. तर आपल्यासारखे जे मनुष्य आहेत तर त्यांना आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी की ज्या योगे आपण भगवत धामामध्ये आपलं शरीर किंवा आरोग्य जे आहे तर ते उत्तम राखूनच आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करू शकू. हो की नाही. यासाठी आपल्याला शरीर मिळाले आणि या भौतिक सृष्टीमध्ये सगळ्या सोयी सुविधा सगळं आपल्याला पुरवठा होतो तिथून. भगवानांचे प्रशासकीय सेवक विविध गोष्टी आपल्याला पुरवतात आणि त्याद्वारे आपल्याला भगवत धाम जाण्याची संधी आहे. पण काय होतं की आपण भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवतो, हे सगळं मीच केलंय असं वाटतं आपल्याला, भ्रमित राहतो. तर त्यामुळं आपण जे आहे तर अशा पद्धतीनं बद्धच राहू, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या जे आहे तर आपण चक्रामध्ये येत राहू. पण जो कृष्ण भावनेचा अंगीकार करेल म्हणजे भगवान हेच स्वामी आहेत आणि त्यांचा मी सेवक आहे हे ज्याला समजेल. आणि भगवान यांनी ही रचना सगळी आपल्यासाठी केली भौतिक सृष्टीची आणि भगवान यांच्या कृपेमुळेच हे आपल्याला सगळं प्राप्त होतंय असा विचार करून तो त्वरित म्हणजे शरीर सुद्धा भगवानांच्या कृपेमुळेच मिळालंय. मग काय करू आपण तरी त्वरित याचा उपयोग जो आहे तो भगवत सेवेमध्ये आपण जर ते उपयोगात आणलं तर निश्चितच काय होईल कृष्ण कृपा होईल. मग हेच अर्जुनाला सांगतायत भगवान की तू काय कर निमित्त मात्र हो
आणि लढ माझ्या इच्छेनुसार, आणि त्यामुळे काय होईल की विजयी होशील. म्हणजे भगवान काय करतात, सगळं स्वतः करतात, पण भगवान जे आहेत ते आपल्या भक्तांना त्याचं श्रेय देत असतात. पहा मग असे भक्तवत्सल भगवान आहेत. पहा मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढच्या श्लोकावर येऊ. हा. द्रोण, भीष्म, कर्ण, शूरवीर योद्ध्यांना पूर्वीच मी मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर, व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर. त्यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. म्हणजे अर्जुनाला हे सगळं सांगताय. म्हणजे भगवानांनी प्रत्येक योजना आधीच रचलेली असते. मग त्यांनी भक्तांवर आपल्या विशेष कृपा केलेली असते. म्हणजे जे भक्त असतात ना, तर त्यांच्या मनात काय आहे हे अंतर्यामी आहेत भगवान, त्यामुळे त्यांना माहिती असतं परमात्मा रूपात ते आपल्या हृदयात उपस्थित असतात. मग भक्त आहेत ते भगवानांच्या इच्छेनुसार योजना म्हणजे भगवानाच्या योजना ज्या आहेत त्या इच्छेनुसार कार्य करतात. असे भक्त असतात, भगवानांना समर्पित असतात ते. आणि मग भगवान काय करतात की भक्तांनाच सगळं श्रेय देतात. भक्तांच्या संतुष्टीसाठी भगवान कार्य करतात. असं प्रेमाचं ते आदान प्रदान असतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे मग, आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं म्हणजे रहाटगाडगं चालू आहे ते सुरूच राहणार. अशा आपत्ती सगळ्या येत राहणार. आपण भौतिक जगतामध्ये आहोत, त्याला दुःख आलंय, मग पुरुषोत्तम म्हणलंय तिथं उन्हाळ्या पावसाळ्यासारखी सुख दुःख येतच राहणार. मग आपण विचलित न होता आपलं कर्तव्य कर्म आहेत तर ते करत करत आपण जर कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं आणि आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून त्यांना शरण जाऊन कार्य केलं, तर मग जे काही ज्ञान आहे ते आपल्याला भगवानांच्या इच्छेमुळेच प्राप्त होतं. आणि आपण भगवानांच्या कृपेमुळेच आपण सगळं काही हे जाणू शकतो. मग भक्तांची योजना हीच भगवानांची योजना असते. म्हणजे भक्त काय इच्छा करतात, भगवानांच्या योजनेनुसार कार्य करू, आणि भगवान काय म्हणतात की भक्ताला जसं आवडतं तसं कार्य करू. म्हणजे असं ते प्रेमाचं आदान प्रदान असतं. म्हणजे असे जे भगवान आहेत तर त्यांच्या योजनांचं आपण अनुसरण करावं. भगवान यांनी जे सांगितले उपदेश त्यानुसार आपण प्रयास करावेत. पहा म्हणजे असं अनुसरण करावं. मग नक्कीच आपण ह्या संघर्षामध्ये, आपल्या जीवनातल्या सगळ्या संघर्षामध्ये विजयी होतो. जसा अर्जुन विजयी झाला. कारण भक्तच म्हणजे भक्तांची योजना तीच भगवान यांची असते. भगवानांना आवडतं भक्तांना जिंकून द्यायला आणि त्यांना श्रेय द्यायला. म्हणजे असे भक्तवत्सल भगवान आहेत पहा. त्यामुळे भगवान हे सगळं करतात, पण अर्जुनाला म्हणतात तू निमित्त मात्र हो आणि लढ, विजयी हो. आणि मग सगळं श्रेय कुणाला मिळालं युद्धाचं, अर्जुन हा महान योद्धा आहे, म्हणजे तो विजयी ठरला, मग त्याला मिळालं श्रेय. मग अशा पद्धतीनं भगवान जे ते कृपा करतात. मग ह्याला म्हणायचं भगवान यांची भक्तवत्सलता. म्हणजे भगवान जे आहेत ते आपल्या भक्ताविषयीच्या प्रेमापोटी, म्हणजे स्वतःला त्याचं सेवक म्हणून पण, सारथी म्हणून पण स्वतःला ते जे आहे ते प्रस्तुत करतात. पहा म्हणजे इतकं प्रेम असतं त्यांचं भक्तांवर. ह्याला म्हणायचं म्हणजे अनेक गुण आहेत भगवान यांचे, त्यापैकी ह्या गुणाला म्हणायचं भगवान यांची भक्तवत्सलता. आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा. मग तर संजय धृतराष्ट्राला काय म्हणाला, हे राजन, भगवान यांच्याकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना म्हणाला. म्हणजे आता भगवान यांचं हे अचानक असं विस्मयकारक रूप पाहून तो थोडा थरथर कापत होता, हातपायांना कंप सुटला होता. मग अर्जुनाने हात जोडून पुन्हा नमस्कार केला. आश्चर्याने गोंधळून गेला होता. मग तो सद्गदित म्हणजे असं गंभीर स्वरामध्ये, असं गंभीर होऊन, आता मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित म्हणून, म्हणजे भक्त या नात्याने तो भगवानांची स्तुती करतोय. मग तो काय म्हणाला अर्जुन, की तो अर्जुन काय म्हणाला तर ते आपण समजून घेणार. हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लसित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. म्हणजे काय, हे ऋषिकेश असं म्हणतात अर्जुन. म्हणजे इंद्रियांचे स्वामी कोण आहेत, आपले भगवान. तर तुमचं नाव ऐकून, म्हणजे तुमचं नाव ऐकून, सगळं त्या तुमची स्तुती ऐकून, त्याचं श्रवण करून सगळं जगत म्हणजे जे आहे ते आनंदी झाले, हर्षोल्लसित झाले. म्हणजे भगवानाचे महान भक्त आणि मित्र या नात्याने श्रीकृष्णाने जे केलं ते सगळं योग्यच आहे असं अर्जुन सांगतात, कारण भगवानच पालन करत आहेत. तर अर्जुनाला इकडे समजलं की इकडे युद्ध चालू होतं तेव्हा आकाशामध्ये सगळे देवदेवता, सिद्धगण, उच्च तर असे लोकातले सगळे लोक जे आहेत तर ते आपली आपली म्हणजे पुष्पक सारखी विमानं घेऊन आले होते. तिकडे आकाशात सगळी दाटीवाटी झाली होती. म्हणजे त्या काळात आपलं जे विज्ञान आहे, वैदिक म्हणजे विज्ञान आहे ते केवढं प्रगत होतं पहा. आणि मग युद्धाचं निरीक्षण करत होते हे सगळे तिथे उपस्थित असून. मग त्यांनी पण विश्वरूप पाहिलं, त्यामुळे त्या सगळ्या देवता आनंदी झाल्या. पण आता राक्षस आणि जे नास्तिकवादी लोक होते त्यांना काही भगवानांची स्तुती ऐकायला आवडत नाही. मग त्यामुळे हे सगळं भगवानांचं असलं भयानक प्रलयकारी रूप पाहून भगवानांना ते शत्रू मानतात.
आणि स्वतःलाच देव म्हणजे देव मानतात म्हणजे ईश्वर मानतात आणि भगवानांच्या ऐश्वर्यांचा फक्त ते उपभोग घेतात पण ते भगवानांचं सर्वश्रेष्ठत्व मान्य नाही करत. मग असे जे राक्षस आहेत ते घाबरून म्हणजे आता काय होणार आहे ह्या भीतीने इकडे तिकडे पळायला लागले. मग भक्त आणि राक्षसांना त्यांनी जी वागणूक दिली आहे त्यामुळे अर्जुनाने त्यांची स्तुती केली पहा. म्हणजे भगवानांची सगळी कार्य जी असतात ती कल्याणकारी असतात हे जाणून भक्त जे असतात ते त्यांची स्तुती करतात. मग असे राक्षस भिक्षु असतात ते काही स्तुती करत नाहीत. ते घाबरून इकडे तिकडे पळायला लागले भयभीत झाले की त्यांना वाटलं की आता हे काय करणार आहे तिकडे येऊन. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइड वर येऊ. हा. मग हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टी करते तुम्ही आहात. मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये. हे अनंत हे देवादिदेव हे जगन्निवास या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. म्हणजे तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत तसेच परमाश्रय स्थान आहात. हे अनंत रूपात तुम्ही संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली. आता हे सगळं अर्जुन जे आहे ते त्यांचं वर्णन करते स्तुती करते. म्हणजे ब्रह्मदेवांपेक्षाही भगवान श्रेष्ठ आहेत कारण भगवान यांनीच सगळं निर्माण केलं. ब्रह्मदेवांना पण भगवान यांनीच निर्माण केलं म्हणजे आधी सृष्टीकर्ते कोण झाले भगवान झाले. तर त्यामुळे त्यांनी का बरं नमस्कार करू नये म्हणजे काय की ब्रह्माजी किंवा भगवान शिव हे सगळे जे आहेत ते भगवान यांना नमस्कार करतात. सगळे देवदेवता पण त्यांचा आदर करतात. मग असे जे भगवान आहेत तर ते प्राकृत जगाच्याही पलीकडे आहेत सर्व कारणांचं कारण आहेत आणि मग त्यांच्यामुळे म्हणजे सगळ्या देवदेवतांचं ते नियंत्रण करतात म्हणून त्यांना देवेश असं म्हटलंय किंवा देवादिदेव. मग अर्जुनाला काय वाटलं की ह्या सगळ्या लोकांनी भगवानांना प्रणाम करणं म्हणजे अगदी योग्यच आहे म्हणजे असंच घडायला पाहिजे. मग आता पुढे जाऊन तो काय म्हणाला की म्हणजे तुम्ही कसे आहात की पुरातन आहात म्हणजे पूर्वीपासून उपस्थित आदिपुरुष. मग ह्या भौतिक व्यक्त जे जगत आहे भौतिक जगत त्याचे तुम्ही एकमात्र आश्रयस्थान कारण भगवान यांच्या इच्छेने ते सगळं व्यक्त होतं. आणि भगवान कसे त्रिगुणातीत आहेत म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे आहेत आणि असे आपल्या सर्वांचे परम आश्रयस्थान आहेत पहा. म्हणून काय की भगवान यांनीच ही सगळी भौतिक सृष्टी व्यापली आहे हे म्हणजे अशा पद्धतीचं ते वर्णन अर्जुन जे आहे ते करतोय. म्हणजे काय की भगवानच हे सगळं म्हणजे जे आहे जग ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या घटनांचे सगळ्या घटनांचं त्यांनाच ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानाला अंतच नाहीये आणि भगवान हेच जाणून घेण्यासारखे म्हणजे जे जाणून घेण्यासारखं असतं त्याला म्हणायचं ज्ञेय आणि ज्ञाता म्हणजे काय जाणून घेणारा. जाणून घेणारे कोण आहेत जाणून ज्यांना आपण घेऊ शकतो ते म्हणजे भगवान हे आहेत. आणि जाणून घेणारे आपण कोण आहोत भगवान यांचे अंश जीवात्मक अंश म्हणून भगवान हेच ज्ञात आहेत म्हणजे तिथे पण कृष्ण आहेत. आणि ज्ञानाचं ध्येय कोण आहेत आपल्या तर भगवान यांना जाणणं भगवत प्रेम प्राप्त करणं म्हणजे ज्ञानाचे ध्येय सुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत. असं सगळीकडे म्हणजे भगवानच व्यापलेले आहेत म्हणून त्यांना सर्वव्यापी म्हटले. आणि मग वैकुंठ जे आहे तर त्या जगताचं कारण सुद्धा कोण आहे भगवानच आहेत कारण दिव्य जगतात परमपुरुष कोण आहेत भगवानच आहेत परमश्रेष्ठ असे ते सगळं काही श्रीकृष्ण आहेत पहा असे विचार अर्जुन जे आहे ते व्यक्त करतो. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा. मग आता इथे आपण समजून घेऊ की श्लोक क्रमांक 41 आणि 42 जे आहेत तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की मी भगवान यांच्याविषयी अर्जुन काय म्हणतो मी तुमचा महिमा न जाणता तुम्हाला माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असं अनादराने संबोधले. प्रेमाने किंवा प्रमादामध्ये मी जे काही केले असेल त्याविषयी कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युता माझ्या सर्व अपराधांसाठी मला क्षमा करा. म्हणजे काय की भगवान यांच्याशी सख्य भावामध्ये अर्जुन होता आणि त्यामुळे हे मित्र हे कृष्ण हे यादव असं म्हणून त्यांनी कधी कधी त्यांचा अपमान केला असं त्यांना वाटते. हे तर आपले भगवान आहेत परम पुरुष असे जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि म्हणून ते इतके दयाळू कृपाळू आहेत की म्हणजे इतकं ऐश्वर असून सुद्धा अर्जुनाशी ते मित्रत्वानं वागले पहा. मग भगवान आणि भक्तांमधलं हेच दिव्य प्रेमाचं आदान प्रदान असतं पहा. मग श्रीकृष्ण आणि आपल्यासारख्या जीव यांच्यामध्ये एक शाश्वत संबंध आहे. हे आपल्याला अर्जुनाच्या या उदाहरणावरून लक्षात येतं म्हणजे आपण त्यांचे जे जीवात्मक अंश आहोत सुपुत्र सुपुत्रांसारखे आहोत आणि विशिष्ट रसामध्ये आपण विविध रसांमध्ये भगवान यांच्याशी जोडले जाऊ शकतो हे आपल्याला ह्याच्यावरून सिद्ध झालं पहा. म्हणून आपण जर भक्तिमय प्रेममय सेवा केली तर आपण सख्य भाव वात्सल्य भाव त्यानंतर दास्य भाव अशा विविध भावामध्ये आपण भगवान यांच्याशी जे आहे ते जोडले जाऊ शकतो. मग आता अर्जुनाच्या या उदाहरणावरून आपल्याला लक्षात काय आलं की अर्जुनाने जरी विश्वरूपाचं ऐश्वर्य पाहिलं तरी तो त्याचा जो
मित्रत्वाचा भाव आहे, सखा भाव आहे, तो काही तो विसरू शकला नाही. म्हणजे इतकं प्रेमाचं त्यांच्यामध्ये आदान प्रदान असतं भगवान आणि भक्त यांच्यामध्ये. तर पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा. तर इथे आपण समजून घेऊ की पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आता मला आनंद झालाय, अर्जुन म्हणतो. मी आनंदित झालोय. मग त्याच वेळी भयाने माझं मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास कृपया माझ्या प्रसन्न व्हा. म्हणजे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. म्हणजे आता हे सगळं रूप पाहून मी आनंदी झालोय. म्हणजे हे कधीच नाही मी पाहिलं होतं. असं विराट रूप पाहिल्यावर अत्यंत आनंदी झालाय अर्जुन. पण त्याचबरोबर तो काय म्हणतोय की आता म्हणजे विस्मय आणि असं त्यानुसार जे भय आहे त्यामुळे मन असं व्याकुळ झालंय, आता नको हे रूप बघायला. म्हणजे भक्तांना काही असं कुठलं रूप बघायला म्हणजे इच्छा नसते, पण ते जे आहे ते येणारा भावी काळ जो आहे तर त्यांना भगवानच्या विषयी म्हणजे जे आहे तर म्हणजे पूर्णपणे खात्री व्हावी की हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणजे हा दृढ विश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली अर्जुनाने हे सगळं दाखवण्याची. तर ते काय म्हणतात, आता तुमचं चतुर्भुज नारायण रूप जे आहे तर ते मला दाखवा. म्हणजे परमात्मा रूप जे आहे. आणि त्यानंतर मग जे आहे तर जे अर्जुन जे आहे तर त्यानंतर भगवान यांचं जे श्याम सुंदर रूप आहे, षड्वेश्वरांनी युक्त भगवान रूप, तर ते त्यांना दाखवण्याची प्रार्थना करतोय. तर पुढे जाऊ आपण. हा मग त्याची हा मग आता इथे आपण समजून घेऊ की चतुर्भुज नारायण रूप जे आहे ना तर त्यामध्ये वैकुंठ लोकामध्ये नारायण रूपात भगवान असतात. तर त्यांच्या निरनिळ्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं असतं. मग त्या ज्या हातामध्ये जे काही आहे म्हणजे शंख चक्र गदा पद्म, तर त्यानुसार भगवान नारायणांना विविध नावं म्हणजे विष्णूंची 1000 नाव आहेत पहा, त्यानुसार आहेत पहा. म्हणजे ज्या हातात शंख चक्र गदा पद्म त्यानुसार ती नाव आहेत. त्या नावानुसार त्यांना ओळखलं जातं. मग आता अर्जुनाला हे श्रीकृष्णाचं चतुर्भुज रूप पाहायचं म्हणून त्यांनी प्रार्थना केली आहे. मग आता इकडे चतुर्भुज रूपाचं दर्शन दिलं पहा भगवानाने. मग अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे जे आहे तर या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवले. तुझ्यापासून पूर्वी कोणीच आहे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलं नाही असं भगवान सांगतात पहा. म्हणजे काय की भगवान आता सांगतायत की तुला मी प्रसन्न होऊन हे सगळं माझं इतकं ऐश्वर्यमय असं विराट रूप दाखवलंय की जे सूर्यासारखं कळपणार आहे, अनेक मुख आहेत. पण आता आपल्या मित्राची इच्छा पूर्ण करायला अर्जुनाला हे सगळं अंतरंग शक्ती भगवान यांची म्हणजे आध्यात्मिक शक्तीने हे सगळं रूप दाखवलंय. मग अर्जुना व्यतिरिक्त कुणीच हे विराट रूप पाहिलं नव्हतं. म्हणजे आता अर्जुन जे आहे तर त्यांनी जे आहे तर हे विश्वरूप जे आहे तर हे जे पाहिलं होतं तर असं ह्याच्या आधी दुर्योधनानं सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा दाखवलं होतं भगवान यांनी. जेव्हा शांततेचा प्रस्ताव घेऊन गेले होते भगवान, तेव्हा दुर्योधनाने त्यांच्यावर हल्ला केला म्हणजे केला. म्हणजे त्यांना तो सामान्य मनुष्य समजे. मग त्यावेळेला त्यांनी असं विश्वरूप दाखवलं होतं, पण ते क्रमशः होतं म्हणजे पूर्ण नव्हतं. मग तसं किंवा यशोदा मैया आहेत तर त्यांच्या सोबत जी लीला आहे त्यांची मृदा खाण्याची, तर त्यावेळेला त्यांच्या मुखातून मृदा काढण्यासाठी यशोदा मैयांनी जेव्हा ते उघडलं तेव्हा सगळं ब्रह्मांड आणि ग्रहगोलाचं म्हणजे असं विश्वरूपाचं दर्शन केलं होतं. पण ते कसं होतं अंशतः म्हणजे आणि योगमय शक्तीने त्यांनी काय अवस्था केली की त्यांना सगळं विस्मरण होईल. पण असं म्हणजे विराट रूप जे आहे म्हणजे अशा पद्धतीचं ऐश्वर्यमय तेजोमय हे प्रथमच अर्जुनाला त्यांनी दाखवलं होतं पहा. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपावरून ही सगळी रूप निराळी होती म्हणजे. आणि हे रूप कोणीच असं पाहिलेलं नव्हतं, असं रूप अर्जुनाला त्यांनी दाखवलं होतं. मग आता इकडे भगवान काय म्हणतात की हे कुरुप्रवीरा, तुझ्यापूर्वी माझे विश्वरूप कुणी पाहिले नव्हते. कारण वेदाध्ययनाने यज्ञाने ज्ञानाने पुण्यकर्म करण्यानं किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात ह्या भौतिक जगतामध्ये पाहणं शक्य नाही. तर हा महत्वाचा संदेश आहे पहा. म्हणजे वेदांचं अध्ययन केलं आपण किंवा यज्ञ दान तप अशी पुण्यकर्म केली किंवा उग्र तप केलं तर भगवान यांना नाही पाहता येणार. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर भगवान यांचे जे भक्त आहेत म्हणजे असे ते आहेत प्रमाणित आध्यात्मिक गुरु, त्यांना शरण आलं पाहिजे. आणि त्यांना शरण घेऊन जे आहे तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तिमय प्रेममय सेवा करूनच आपण भगवानांची कृपा जी आहे ती प्राप्त करू शकतो पहा. मग आता
या श्लोकांमध्ये भगवान हे असं का सांगतात तर विराट रूपात कुठलं यज्ञ करून दान पुण्य करून नाही आपल्याला किंवा उग्र तप करून नाही पाहता येणार. तर केवळ आणि केवळ भगवान यांचा भक्तच बनणं आपण आवश्यक आहे. मग तेव्हाच भगवान यांच्या इच्छेने आणि कृष्ण भक्त झाल्यावरच म्हणजे भगवान यांच्या इच्छेनेच आणि भगवानाच्या कृपेनेच आपण जे आहे ते पाहू शकतो पहा. मग याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भगवान जे आहेत तर त्यांची कृपा होणं किती आवश्यक आहे पहा. तर आणि तरच आपल्याला अशा गोष्टींचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे आपल्या हृदयामध्ये दिव्य ज्ञान कधी प्रकट होईल भगवत कृपेने. आपल्या जिभेवर हरिनाम कधी येईल भगवत कृपेने. त्या सगळ्या गोष्टी भगवत कृपेने. आपल्या जीवनामध्ये गुरु सुद्धा भगवत कृपेने येतात पहा. आज आपण इस्कॉन सारख्या संस्थेच्या सानिध्यात आहोत ना, तर ही सुद्धा भगवत कृपा आहे पहा. म्हणजे भगवान यांची कृपा झाल्याशिवाय अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत पहा. आणि म्हणून भगवान हे या श्लोकातून सांगतात. आता पुढे जाऊन काय म्हणतात भगवान की माझे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झालायस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मत सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहायची इच्छा आहे ते रूप आता तू शांतपणे पाहू शकतोस. म्हणजे पहा आता भगवद्गीतेच्या सुरुवातीला भीष्म जे आहेत आणि गुरुपिता म्हणजे गुरु द्रोणाचार्य जे आहेत तर यांचा वध कसा करूया असं वाटत होतं अर्जुनाला. मग त्याची भीती आहे तर ती अर्जुनाची त्यांनी घालवली की द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य जे आहेत दोघेही मुकाट्याने बसले होते. म्हणजे काय की स्वकर्तव्याच्या आचरणात असा निष्काळजीपणा जर ते करतायत तर त्यांना मारणंच उचित आहे पहा. आणि म्हणून अर्जुनासमोर त्यांना मारण्यात आले हे दाखवलं त्यांनी विश्वरूपामध्ये. म्हणजेच काय की अशी भयंकर कृत्य जी आहेत भक्तांना करायला आवडत नाहीत. ते शांतच असतात. आणि मग विश्वरूपाचं प्रकटीकरण जे आहे ते त्यांनी केलं आणि मग त्यानंतर चतुर्भुज रूपाची त्याला अर्जुनाला इच्छा होती तर ते दाखवलं. पण कसं असतं की विश्वरूपाशी भक्ताचं काही आदान प्रदान होत नाही किंवा चतुर्भुज रूपाशी म्हणजे भक्ताला एकतर भक्ती भाव आहे तर तो भगवान यांना आपला भाव अर्पण करायचा असतो. भाव कधी येईल प्रेम वाटल्यावर. आणि भगवान यांना जे आहे तर त्यामुळं आपलं म्हणजे भाव अर्पण करून प्रेमाचं आदान प्रदान करायचं असतं. त्यामुळे त्याला द्विभुज जे भगवान यांचं श्याम सुंदर रूप आहे तेच आवडतं प्रत्येक भक्ताला. ह्या बाकीच्या रूपांशी त्यांना आदान प्रदान करता येत नाही. त्यामुळं म्हणजे भगवान यांची बाकीची रूप कुठल्याच भक्ताला आवडत नाहीत. म्हणजे कुठल्याच भक्ताला युद्ध करायला लढायला कुणाला मारायला आवडत नाही. त्यांना शांतच राहायला आवडतं. पण भगवान जे आहेत ते दंडित करत असतात. फक्त एक कृपाळू दयाळूच असतात पहा. पण भक्तांचा अपमान केलेला त्यांना त्रास दिलेलं त्यांच्यावर अन्याय केलेला भगवान यांना आवडत नाही. आणि भगवान अशा पद्धतीनं त्यांना दंडित करीत असतात. जसं कुरुक्षेत्राच्या युद्धाचं भगवान यांनी प्रयोजन केलं. अशा सगळ्या पापी लोकांचा भगवान यांनी तो विनाश म्हणजे जो आहे तो एक प्रकारे केला पहा. म्हणजे अर्जुन फक्त निमित्त मात्र झाला. मग अशा पद्धतीनं जे भगवानाचे भक्त असतात त्यांना भगवानाचे जे फक्त प्रेमाचं आदान प्रदान करणार आणि भगवानांची सेवा करण्यातच म्हणजे जो असतो तो रस असतो. बाकी कुठल्या गोष्टी त्यांना आवडतच नाही. सदैव भगवानांच्या सेवेमध्ये आणि भगवान यांच्या यांना संतुष्ट करण्यामध्ये ते तुंबून गेलेले असतात. मग आता हे आपण जे आहे ते सगळं समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण मग त्याची पुढच्या श्लोकावर येऊ. हा. मग आता संजय धृतराष्ट्राला म्हणाला की भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपलं मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप जे आहे तर ते प्रकट केले आणि भयभूत अर्जुनाला धीर दिला. म्हणजे काय आता हे सगळं बोलले भगवान आणि मग ते जे आहे ते सर्वप्रथम चतुर्भुज नारायण रूपात प्रकट झाले. तो चित्रात पाहूया. आणि हे सुद्धा दुर्मिळ रूप आहे बरं का. आणि त्यानंतर मग जे आहे ते द्विभुज रूपात म्हणजे जे भगवानाचं श्याम सुंदर रूप आहे असं आणि षडवेश्वरांनी युक्त असं हातामध्ये सुंदर वेणू आहे डोक्यावर मयूरपंख आहे आणि दोन हात असलेलं द्विभुजधारी असं रूप आहे तर ते प्रकट केलं. असं सुंदर कृष्ण रूप दाखवलंय की ज्याच्याबद्दल ब्रह्मसंहितेत म्हणलंय प्रेमांजुन सुरितेनं भक्ती विलोचनेनं असं म्हटलंय की मनुष्याने प्रेमाचे जे आहेत तर म्हणजे असं जे आहे ते म्हणजे प्रेमात म्हणजे भगवान आणि भक्त यामधलं ते प्रेमाचं आदान प्रदान आहे. त्याविषयीचं वर्णन कसं आहे तर प्रेम म्हणजे प्रेमाचे आपले म्हणजे जे आहे तर ते आदान प्रदान होत असताना आपल्याला भक्तीचे असे नेत्र पाहिजे आणि प्रेमाचं अंजन आपल्या डोळ्यामध्ये पाहिजे. म्हणजे इतक्या प्रेमाने आपण श्रीकृष्णांचं हे रूप पाहणं आवश्यक आहे. तर पुढे जाऊन मग त्याचे पुढच्या स्लाइडवर मग जेव्हा श्रीकृष्णाने मूळ रूपात पाहिलं तेव्हा अर्जुन म्हणाला की हे जनार्दन अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत झालो आणि मी आपल्या पूर्वस्थितीला आलोय. म्हणजे आता अर्जुन जो तो शांत झालाय म्हणजे भगवान यांचं असं रूप भक्तांना आवडतं पहा. आणि त्यामुळं त्याची मनस्थिती आता शांत बनली आहे.
आणि अत्यंत म्हणजे पूर्वस्थितीत जसा होता तसा आला, म्हणजे जो अर्जुन आहे तो आला, म्हणजे अशा रूपाशी त्यांचं आदान प्रदान होत असतं. आणि म्हणून पहा, आपण समजून घेऊ की भगवानांना सामान्य रूप मनुष्य समजून उपयोग नाही. तर भगवान जे आहे ते कसं आहे, तर पूर्ण पुरुषोत्तम, म्हणजे असं भगवान त्याला म्हणतात, षडेश्वर्याने युक्त असलेले असे आहेत, परमपुरुष आहेत. मग आपण भगवद्गीतेतली जी भाष्य असतात त्यामुळं म्हणजे अशी दिशाभूल करत असतात. म्हणजे वेगवेगळे लोक त्याच्यावर टीका लिहून, पण आपण आपल्यासारखे लोकांनी म्हणजे असे शुद्ध भक्त आहेत अर्जुनासाठी, ते गोंधळून नाही जात किंवा आपण गोंधळून नाही जायचं. हम्म ज्याला यथार्थ तत्व माहिती आहे असं कोण असतो, भगवान यांचा भक्तच असतो. हा मग त्यामुळे भगवद्गीतेचे श्लोक कसे आहेत, सूर्याप्रमाणे आहेत, सगळं काही लख्ख आपल्या समोर ज्ञान प्रदान करणारे. आणि म्हणून आपल्याला अशा मूर्ख भाष्यकारांची आवश्यकता नाही. आपल्यासारख्या भक्तांनाच भगवान यांना जाणता येईल, आणि म्हणून एक भक्तच भगवान यांना जाणू शकतो, पहा. त्यामुळे आपण मूर्ख भाष्यकार, टीकाकार त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करायचं, गोंधळून नाही जायचं. तर आपण जाणून घ्यायचं की भगवान कुणी साधारण मनुष्य नाही आहेत. साधारण मनुष्याला काही विश्वरूप दाखवता नाही येणार, चतुर्भुज नारायण रूप दाखवता नाही येणार, आणि पुन्हा द्विभुज रूपात प्रकट नाही होता येणार. आणि म्हणून भगवान यांना फक्त जर कोणी निर्विशेष ब्रह्म भगवान म्हणजे प्रकाश रूप मानत असेल तर तो मूर्खपणच आहे, चुकीचंच आहे ते. आणि भगवान यांच्या चरणी हा अपराधच आहे. म्हणून आपण असल्या वक्तव्यांनी गोंधळून नाही जायचं. तर भगवान यांचं सर्वश्रेष्ठत्व आपण मान्य करायचं, त्यावेळेला आपल्याला भगवान यांची कृपा होईल, पहा. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या श्लोकावर येऊ. हा, इथे आहेच माताजी. भगवान म्हणाले, हा माताजी तो श्लोक असू दे. हा, मग भगवान म्हणाले, अर्जुना तू आता माझे रूप जे पाहत आहेस त्याचे दर्शन होणं अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. मग भगवान यांनी आता हे महत्वाचं जे आहे ते रहस्य सांगितले आहे की हे जे रूप आपण पाहतोय म्हणजे द्विभुजधारी भगवान यांचं, तर ते रूप म्हणजे त्या रूपाचं दर्शन होणं हे अतिशय म्हणजे दुष्कर, म्हणजे दुर्मिळ आहे का. तर श्रीकृष्ण जे आहेत, तर त्याचा जेव्हा जन्म होणार होता तर त्यावेळेला त्यांचं हे द्विभुजधारी रूप पाहायला मिळणार आहे. म्हणून जे आहे, तर हे सगळे जे देवदेवता आहेत ना, तर ते गोकुळाला जे आहेत सगळे, तर भगवान यांच्या दर्शनाची प्रतीक्षा करत होते, म्हणजे माता देवकीच्या गर्भात होते. तर त्यावेळेला ते स्वर्गातील सगळ्या देवता गोकुळी आल्या होत्या आणि तिथे स्तवस्तुती करायचे, पहा. म्हणजे ब्रह्माजी, महादेव, सगळ्या देवदेवता सुद्धा कृष्णांचं हे द्विभुज जे श्याम सुंदर रूप आहे ते पाहायला अत्यंत आकृष्ट होत असतात. म्हणजे खूप पाहायची त्यांची इच्छा असते आणि संधी शोधत असतात, आणि ते पाहण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. असं काय आहे, तर इथं आपण समजून घेऊ की अव्याहत कृष्ण भावना आणि अखंड भक्तिमय सेवेद्वारेच आपल्याला भगवानाची कृपा प्राप्त करता येईल. म्हणून कृष्णांचा जेव्हा साक्षात्कार होतो असा एखाद्या भक्ताला, तेव्हाच त्याला भगवानांचं हे रूप पाहायला मिळतं, इतकं ते दुर्मिळ आहे. मग त्यामुळे या देवदेवतांनाही असं रूप पाहायला नाही मिळत. म्हणजे कृष्णांच्या भक्तीमध्ये स्थित होऊन कृष्ण प्रेम प्राप्त करतो तेव्हाच आपण हे द्विभुज रूप पाहू शकतो, पहा. म्हणून हे अत्यंत दुर्मिळ असं श्याम सुंदर रूप आहे, म्हणजे ते कोणत्याही मनुष्याला पाहणं शक्य नाही, देवदेवतांना पण नाही. पण त्यामुळे ते संधी शोधत असतात हे मधुर रूप पाहायला, आणि नित्य प्रयत्नात असतात. पण हे कधी रूप पाहायला मिळेल, जेव्हा भगवानाच्या भक्तिमय प्रेममय सेवेमुळे आपण शुद्ध कृष्ण प्रेमामध्ये स्थित होऊ, तेव्हाच हे रूप पाहायला मिळतं. आता पुढे जाऊ, म्हणजे आत्मसाक्षात्काराचा दुसरा टप्पा, त्या स्तरावर आपल्याला हे रूप पाहता येतं. हा, आता याचा अर्थ काय होतो की भगवान म्हणतात, हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसं मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जे आहे ते जाणता येईल, असं भगवान म्हणतात, पहा. आणि मग या प्रकारे मला साक्षात पाहता येते, केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. म्हणजे भगवान काय म्हणतात की भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमुळे अनन्य, म्हणजे काय, मनात कुठलाही किंतु परंतु शंका न ठेवता भगवान यांच्यावर दृढ विश्वास ठेव की पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून, म्हणजे काय, की या शास्त्राच्या विधिविधानांचं पालन आपण करतो. वेगवेगळ्या तपस्या करू, एकादशीचं व्रत करू, जन्माष्टमी व्रत करू, ते कृष्ण तत्वाचा, कृष्ण भावनेचा आपण संपूर्ण जगभर प्रचार प्रसारासाठी संलग्न राहू. अशा भक्त जे कृष्ण भावनेचा प्रचार करतात, त्या भाव म्हणजे कृष्ण भक्तीमध्ये संलग्न आहेत, मग त्यांना दान देऊ. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जेव्हा
कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला समर्पित करू, कृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा करू. अनेक मंदिर आहेत, तिथे जाऊ आपण, है ना. मग आपल्याला जर प्रगती करायची आहे तर आपण विग्रह सेवा करू, म्हणजे भगवानांच्या विग्रहांची सेवा करू. आध्यात्मिक गुरुवर अढळ श्रद्धा विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन केल्यामुळे आपण शास्त्रांचं अध्ययन करू. तर निश्चितच काय होईल, कृष्णांना केवळ अनन्य भक्ती योगाने, म्हणजे अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे पाहता येईल. साक्षात आपण पाहू शकतो, म्हणजे भगवान यांच्या भगवत धामामध्ये जाऊन भगवान यांच्याशी आपण बोलू शकतो, त्यांना पाहू शकतो. अशा पद्धतीने आपण केवळ भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवानांचं जे आध्यात्मिक जगत आहे तर तिथे प्रवेश करू शकतो. म्हणजे कृष्ण तत्व जिथं कार्यरत आहे, असं जे गोलोक वृंदावन आहे, तिथे आपण अशा पद्धतीने शुद्ध होऊन आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून त्या रहस्यमय तत्वात, म्हणजे आध्यात्मिक जगत जे गोलोक वृंदावन आहे, तिथे प्रवेश करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, मग आता इथे काय म्हणतात भगवान, की हे अर्जुना, जसं काम कर्म तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, तो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि जो सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. म्हणजे सकाम कर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट लाभाच्या इच्छेने असं जर आपण करू लागलो किंवा तर्क करू लागलो तर आपण जे आहे ते पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात येऊ. पण भगवान काय सांगतात, की जो ह्या सगळ्यातून मुक्त होतो, असा जो मुक्त असतो, तर त्यांनी जाणलेलं असतं की हे सगळं जे आहे ते जन्ममृत्यूच्या चक्रात आपल्याला बांधेल. आणि मग तत्क्षणी तो काय करतो, भगवानाच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो, स्वतःला संलग्न करतो. मग असा जो व्यक्ती होतो केवळ भगवानांच्या संतुष्टीसाठीच कार्य करत असतो पहा. म्हणजे असा जो मनुष्य आहे तर त्याला शाश्वत संबंधाचं ज्ञान झालेलं असतं भगवान यांच्या विषयीचं, आणि तो भगवानांच्या संतुष्टीसाठीच कार्य करणं आपल्या जीवनाचं ध्येय मांडतो. आणि त्याप्रमाणे काय करतो, तो सगळ्या प्राणीमात्रांमध्ये भगवान यांनाच पाहतो आणि त्यामध्ये त्यांच्याशी मित्रत्वाने वागतो. अशा पद्धतीनं जेव्हा एखादा व्यक्ती कार्य करतो तर निश्चितच म्हणजे ते कृष्ण भावना भवित कार्य होतं आणि त्या व्यक्तीला प्राप्ती होते. म्हणजे काय करतो तो, अनुकूलस्थ संकल्प प्रतिकूलस्थ वर्चन, म्हणजे काय की भगवान यांच्या म्हणजे म्हणजे ह्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जे आवश्यक जी कर्म आहेत ती तो करतो. प्रतिकूल असे म्हणजे जी भौतिक कार्य आहेत की जी ह्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये बाधा आणतात ती त्यागतो. मग अशा पद्धतीने जेव्हा कर्म करेल एखादा भक्त, तेव्हा निश्चितच काय होईल, भगवान जे आहेत तर त्यांची प्राप्ती करतो. म्हणजे काय, की आपण जे आहे ते भौतिक आसक्ती त्यागून आपण कृष्ण भावने केलं भगवानांच्या संतुष्टीसाठी, तर हेच आपल्या जीवनाचं परम लक्ष्य मानलं आणि भगवान यांच्यासाठी कार्य केलं, तर काय होतं, आपल्या हृदयामध्ये आपोआपच करुणा प्रेम जागृत होतं. मग सगळ्या प्राणी मात्रांशी आपण मित्रत्वाने वागतो, कारण प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहेत आपण जाणतो आणि त्यांच्यामध्ये ईश्वर म्हणजे कृष्णांना पाहायला लागतो आपण. आणि मग निश्चितपणे असा भक्त जो आहे की ज्याच्या हृदयामध्ये असं प्रेम निर्माण झालंय, अशी करुणा, अशा नामामध्ये रुची असे निर्माण झाले, तर असा जो भक्त आहे तो दिव्य स्तरावर म्हणजे असतो, तिथं शुद्ध भावामध्ये भगवानांच्या विषयीचा. मग असा जो भक्त आहे तो निश्चितपणे भगवानांना प्राप्त होतो, म्हणजे काय, गोलोक धामाची प्राप्ती करतो. मग इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर आपण विचारूया. हरे कृष्णा. हा क्रीडा माताजी, आप रेकॉर्डिंग स्टॉप कर लो. हरे कृष्णा.